मी अरविंद जाधव. तेजपुर न्यूजच्या प्राईम टाइम बातमीपत्रात आपले स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. हदगाव येथे मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हदगाव तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात अनुसूचित जातीमधील आरक्षणाचे उपवर्गीकरण करून मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. तसेच साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा, मुंबई विद्यापीठाला त्यांचे नाव द्यावे, डॉक्टर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळासाठी 1000 कोटीचा निधी उपलब्ध करून द्यावा, अण्णाभाऊ साठे जयंतीला अधिकृत शासकीय सुट्टी जाहीर करावी, क्रांतिगुरू लहुजी साळवे यांच्या स्मारकाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देऊन त्याचा विकास करावा. तसेच अनुसूचित जातीच्या विकासासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पीय निधीची तरतूद करावी, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. सदरील मोर्चामध्ये के.डी. पवार, एस.एस. सिरसाट, राम गाडेकर, किसनमाया कांबळे, मारुती गाडेकर, विजय रणखाम, उत्तम बाबळे, माजी आमदार नामदेवराव ससाने, गुणवंत काळे, ईश्वर जाधव, पिराजी लक्ष्मण गाडेकर, संतोष पवार, शिवाजी मात्रे, किसन गणपतराव, चंद्रकांत वाघमारे, मोतीराम तलवारी, दत्तात्रय काळे, रामचंद्र भराडे, संजय हांजोडे, संजय साठे, प्रकाश वाघमारे, ज्ञानेश्वर शेळके, संतोष वाघमारे आदींच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी हदगाव तहसीलदार यांना निवेदन सादर केले. याशिवाय राज्यातील विद्यापीठामध्ये डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने स्वतंत्र अभ्यास विभाग सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शासनाने या मागण्यावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी निवेदनातून मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिला. यावेळी या मोर्चामध्ये समाजाचे कार्यकर्ते तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी त्यांना अभिप्रेत असलेला समाज घडवण्यासाठी अनुसूचित जातीतील सर्व जातींना समान अधिकार मिळण्यासाठी हा हदगाव तालुक्यातील समस्त मातंग बांधवांनी या ठिकाणी हा मोर्चा या ठिकाणी केला होता. या मोर्चाचा उद्देश हा आहे की मातंग समाज जो विकासापासून दूर आहे, त्या दूर असलेल्या समाजाला विकासाच्या गर्तेमध्ये त्या ठिकाणी समाविष्ट करून घ्यावं. ज्या अनुजातीमध्ये ज्या 59 जाती आहेत, त्या 59 जातीपैकी 58 जाती विकासापासून दूर आहेत. त्या सर्व जातींना समान न्याय मिळावा आणि मातंग समाजाला नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये समान संधी मिळावी आणि समाजाचा विकास व्हावा, याकरिता आज हदगाव वासियांनी, या हदगाव तालुक्यातील समस्त मातंग बांधवांनी या ठिकाणी या मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलं. निश्चितच या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आजपर्यंत आम्हाला भारतीय धर्तीवर आम्हाला या ठिकाणी आरटी दिली. आरटीच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण मातंग समाजाचा विकास या ठिकाणी घडवून आणत आहेत. पण त्याच धर्तीवर आता आम्हाला जे आरक्षण पाहिजे ते आरक्षण सुद्धा आदरणीय देवेंद्र या ठिकाणी देतील, हा आम्हाला या ठिकाणी विश्वास आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा अबकड वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये ज्या आमचे लढाऊ नेते मंडळी आहेत, या लढाऊ नेते मंडळाच्या मार्गदर्शनाखाली सकल मातंग समाज, कुठलं या ठिकाणी आम्ही संघटन पक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी येत नाही, तर केवळ जातीसाठी आणि समाजाला न्याय भेटून देण्यासाठी सकल मातंग समाजाच्या वतीने आम्ही या शासन दरबारी लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करत आहोत. आणि या आंदोलनाला जे सुप्रीम कोर्टाने शासन निर्णयाप्रमाणे सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024 रोजी दिलेला निर्णय याचा निश्चितचपणे अंमलबजावणी या ठिकाणचं महायुती सरकार करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. जर यदा कदाचित यापुढे जर या तात्काळ जर उपवर्गीकरणाचा विषय लागून घेऊन निकाली जर शासनाने काढला नाही, यापेक्षा मी जिल्हाध्यक्ष या नात्याने, लवची शक्ती सैन्याचा जिल्हा या अध्यक्ष नात्याने याहीपेक्षा आम्ही सकल समाजाच्या माध्यमातून एक संबंध जिल्हाभर या बैठकीचं नियोजन करून आम्ही याहीपेक्षा तीव्र आंदोलन शासन दरबारी करू. लाखोच्या संख्येने आम्ही या ठिकाणी रस्त्यावर मातंग समाज आम्ही उतरेल. जे आपल्यावर विरोध करत आहे त्यांना आपलं मेसेज काय बोलणार? जे विरोध आम्हाला करत आहेत, जे असंविधानिक विरोध आहे, त्याला संविधानिक कुठलाही सारा नाही. का नाही तर सुप्रीम कोर्टाने ज्या वेळेस जजमेंट दिलं, खंडपीठाच्या 6/1 असा जो निर्णय झाला, तो निर्णय 1 ऑगस्ट 2024 ला झाला. आणि सुप्रीम कोर्टाने ज्या मागासलेपणाचा, या महाराष्ट्रामधल्या मागासलेपणाचा जो पुरावा पाहिजेत होता, कारण कोर्टाला पुरावा लागतो आणि या पुराव्याच्या आधारे
कोर्टानं सुप्रीम कोर्टानं सर्वोच्च न्यायालयाने आमची मागणी मान्य केलेली आहे आणि राज्य सरकारला तात्काळ मंजूर करावं अशी देखील मागणी केलेली आहे. कारण केंद्र सरकारामध्ये पूर्णतः कर्नाटक असेल, इतर हरियाणा असेल, इतरही राज्यामध्ये लागू झालं. या राज्यामध्ये या विरोधक अराजकता असंविधानिक आम्हाला विरोध करत आहे. म्हणून या माध्यमातून त्याच्या विरोधात आम्हाला काही घेणं देणं नाही. आमची मागणी आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णय आणि शासनाच्या न्याय हक्काप्रमाणे राहील आणि ते मिळून घेतल्याशिवाय थांबणार नाही. जगभरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर. रहा अपडेट तेजपूर न्यूज सोबत. अधिक बातम्यांसाठी वेबसाईटला भेट द्या तेजपूरnews.online. उद्या भेटूया प्राईम टाइम बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.